काश्मीरमध्ये अचानकपणे जो अतिरेकी हल्ला झाला त्यांना सगळ्यांना त्याच अतिरेक्यांना त्याच जाग्यावर ठोकणं गरजेचं आहे। अतिरेकींनी फक्त निष्पाप मृत्युमुखी नाही केले तर संपूर्ण काश्मीर संपवलेला आहे, आमची कुटुंब संपवलेली आहे, अशी त्या काश्मीर मधल्या लोकांच्या भावना। एका मोठ्या प्रसंगातून तुम्ही बाहेर आलेला आहात। काश्मीरमध्ये तुम्ही अडकला होता, पहलगामवरती हल्ला झाला, त्या ठिकाणी होता तुम्ही। काय नेमकं घडलं होतं त्यावेळेला? मी तुमच्या समोर जे आता तुम्ही मला पाहताय तर माझं दैवत बलत्वर होतं म्हणून मी आज जिवंत आहे। ही एक परिस्थिती फक्त माझी एकटीची नव्हती, जेवढे पर्यटक काश्मीरमध्ये अडकलेले होते ती सगळ्यांची होती। त्याच्यामुळे जे पहलगामामध्ये जेव्हा हल्ला झाला त्याच्या आदल्या दिवशीच मी तिथे जाऊन आलेली आहे। खूप निसर्गरम्य दाट घाटी आणि चांगलं, म्हणजे आपण काश्मीर म्हणजे एक स्वर्ग म्हणतो, परंतु या स्वर्गाच्या जिवंतपणे नरक यातना त्या जे अतिरेकी आहेत त्यांच्यामुळे आम्हाला भोगाव्या लागलेल्या आहेत। अचानकपणे 27 पर्यटक ज्यांचा काही दोष नाही, निष्पाप, अशांना गोळ्या घातल्यामुळे तिथला प्रत्येक पर्यटक लेकरा बाळांसोबत फॅमिलीसोबत आलेला हा हादरलेला होता आणि त्याच्यानंतर कधी एकदा श्रीनगर सोडतोय अशी प्रत्येकाची भावना होती। मुळामध्ये पहलगाम हे उंच ठिकाणी असले आणि भारताचं काश्मीरमधलं शेवटचं गाव आहे आणि त्या तिथे मी जाऊन आले होते। तिथे जे मेजरांचं जो ही पडलेली होती, जी बायको त्यांची शेजारी बसलेली आणि मेजर पडलेले तुम्हाला दिसत होते, त्याच ठिकाणी आम्ही मॅगी कॉफी खाऊन जवळजवळ एका वेळी 1000 ते 2000 पब्लिक असून प्रत्येक जण त्या स्वर्गाचा आनंद एक परिवारासोबत आनंद घेत होते। परंतु अचानकपणे हल्ला झाल्यामुळे जी पळापळी झाली, म्हणजे ते मेजर सुद्धा त्याला गोळी लागल्यानंतर ते जिवंत होते 1-1.5 तास, पण त्यांना खाली आणता आलं नाही, कारण का तो जो काही आणण्याचा आणि जाण्याचा मार्ग आहे तो अत्यंत अवघड आहे। परंतु ज्यावेळी अचानक हा हल्ला झाला त्यावेळी पळापळी सुरू झाली, त्यावेळी बेदरले लेकरं बाळ कोण कुठं पळाले, चारही बाजूनी डोंगर आणि घनदाट जंगल, त्यामुळे कोण कुठं पळतंय हा कुणालाच पत्ता नव्हता। त्यामुळे काश्मीरमध्ये अचानकपणे जो अतिरेकी हल्ला झाला त्यांना सगळ्यांना त्याच अतिरेक्यांना त्याच जाग्यावर ठोकणं गरजेचं आहे। अन्यथा म्हणजे 27 जरी निष्पाप लोक मारली तर 27 लाख काश्मीरी लोक संपलेत हे स्वतः सांगतायत आणि काश्मीर आता संपलं म्हणजे काश्मीरच्या त्या लोकांचा पर्यटनावर उदरनिर्वाह, रोजीरोटी, बाकीच्या सगळ्या गोष्टी होत्या। 8वी 9वीतला पोरगा सुद्धा त्यांचा तो घोडा येऊन त्या घोड्याच्या घोडसवारी असेल, बूट असेल, अनेक वेगवेगळे म्हणजे जे निसर्गाने भरभरून देणगी त्यांना मिळाली आहे त्याचं ते स्वतःच्या आयुष्याची आर्थिक उत्पन्नाला जोड लावलेली होती। त्याच्यामुळे अतिरेकींनी फक्त निष्पाप मृत्युमुखी नाही केले तर संपूर्ण काश्मीर संपवलेला आहे, आमची कुटुंब संपवलेली आहे, अशी त्या काश्मीर मधल्या लोकांच्या भावना आहेत। तुम्ही स्थानिकांशी बोललात, स्थानिकांचं काय म्हणणं आहे? कारण स्थानिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती आम्ही उतरलेलं पाहिजे। स्थानिक रडत होते, ज्या स्थानिकांनी मदत केली त्यांनाही म्हणजे ते मुस्लिम काश्मीरलाही डायरेक्ट त्यांनी गोळ्या घातल्या। त्यामुळे अतिरेकाला कोणता धर्म बिर्म नाही, हे विकृत आणि ह्या अतिरेकांना जागेवर ठोकणे, त्याच जागेवर त्यांना ठेवून त्यांचं शूटिंग करून त्यांना गोळ्या घालणे हीच भावपूर्ण श्रद्धांजली त्या निष्पाप लोकांना असेल। कठीण प्रसंगात तुम्हाला अनेकांचे फोन आले, मात्र अजित दादा आणि मुरलीधर मोहोळ यांनी तुम्हाला त्या ठिकाणी फोन केले, ते फोन किंवा त्यांच्यासोबत झालेलं संभाषण किती महत्वाचं होतं? अत्यंत महत्वाचं होतं। तुम्ही नीट लक्षात घ्या, मी जरी कुठल्या पक्षाची कार्यकर्ते असली तरी एक पर्यटक म्हणून आम्ही तिथं फिरायला गेलो होतो। ही परिस्थिती आल्यानंतर अनेक लोक भयभीत झाले होते। जे मला टीव्हीवर पाहिजे ते म्हणायचे की ताई आम्ही तुम्हाला पाहतो, आम्ही तुमचं बोलणं ऐकलंय, आम्हाला तुम्ही तुमच्या सोबत घेऊन जा। म्हणजे महाराष्ट्राचं पब्लिक असेल तर ते म्हणणारच ना की ताई प्लीज आम्हाला तुझ्या सोबत घेऊन जा। आणि मी त्या राजकारणात जरी असले तरी मी महाराष्ट्र सरकारशी तातडीने कोऑर्डिनेट केलं, कारण का माझं तिकिटाचं बुकिंग वगैरे सगळं होतं, परंतु माझ्यासह इतर लोकांनाही घेऊन जाणं गरजेचं होतं। म्हणून मी माननीय अजितदादांना, माननीय मुरली मोहोळ यांना तातडीने फोन करून तुम्ही जास्तीची विमानं पाठवा, त्याच्याशिवाय इथलं पब्लिक
बाहेर पडू शकणार नाही आणि जोपर्यंत ते श्रीनगर सोडणार नाही तोपर्यंत ते सुरक्षित राहू शकणार नाही. त्याच्यामुळे एक सरकार आणि पर्यटक मधलं एक माध्यम मी झाले आणि परफेक्ट जी काय मागणी आहे ती मी करू शकले. सरकार सुद्धा तातडीने तिथं पोहोचू शकलं, करायला पोहोचू शकलं. आम्हाला अर्ध्या तासाच्या यांनी मुरली अण्णाने बोर्डिंग पास दिलेले आहेत. त्यांनी एक प्रोटेक्शन ऑफिसर आम्हाला दिला होता. मग जी माणसं अडकलेली आहेत त्यांची नावं, आधार कार्ड आम्ही घ्यायचो आणि ते त्यांना पाठवायचे. ते तिथनं तिकीट पाठवायचे आणि त्या तिकिटावरनं कन्फर्म बोर्ड झाल्यानंतर काही 15 लोक आम्ही तशी पाठवली आणि बाकीची उरलेली 150-200 लोक त्यांच्यासाठी राज्य सरकारने 2 विमानं हे केली मोफत मध्ये आणायला. त्यातली एक टीम आता आलेली आहे, एक विमान आलेलं आहे. बाकीची उद्या येतील, बाकीची संध्याकाळी येतील आणि काही उद्या येतील. असं करून जे महाराष्ट्र सरकारचं टोटल पब्लिक आहे ते सगळं सुरक्षितपणे माननीय अजितदादा असतील, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय मुरली अण्णा मोहोळ खास करून, की जे केंद्रीय मंत्री या पदावर असताना खरं ज्याची त्यांना गरज होती त्या प्रत्येक व्यक्तीचा तातडीने फोन उचलून त्यांच्याशी संपर्क करून ही मदत पोहोचवणे हे फार महत्वाचं होतं आणि ते मुरली अण्णा मोहोळ यांनी केलं. या तिघांचंही महायुतीचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे. लक्षात घ्या, पहलगामचा हल्ला तिकडे झाला आणि इकडच्यांनी बोलणं नुसतं हे चालून जातं. त्यांना त्यातल्या भावना किंवा तिथला प्रसंग माहिती नाहीये. परंतु त्या पहलगामचा अटॅक झाल्यानंतर एक क्षण हा एक वर्षासारखा होता. अनेक पर्यटक आपल्या बायको पोरांसह, आई वडिलांसह, म्हाताऱ्या लोकांसह तिथे अडकलेले. मी त्याच्यानंतर हे जे काही आहे ते काश्मीरी ग्रुप तयार केला हेल्प म्हणून. त्याच्यात स्वतः मुरली अण्णा आहे, अजितदादांचे पीए ढिकले साहेब आहेत, इतर लोक अजितदादा मुरली अण्णाचे पीए पण आहेत आणि त्यांचा नाव नंबर टाकून त्या प्रत्येकाची सोय करण्यात येत आहे. आमचे एनसीपीचे युथचे प्रेसिडेंट तिथे आहेत. ते दोघही मुनानी आणि आरिफ भाई म्हणून. ते काय करतात की मला SMS आला व्हॉट्सअपला की त्या लोकांकडे जातात, नेमकं ती व्यक्ती बरोबर श्रीनगरमध्ये, मग माझ्याकडे ते आणतात, त्यांना मी सांगते आणि मग पुढची प्रक्रिया करून असे हे सगळे सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचवण्याचं काम सरकारच्या महायुतीच्या माध्यमातून झालेलं आहे. या हल्ल्यानंतर तुम्ही बघितलं असेल तर हिंदू आणि मुस्लिम अशी दरी वाढताना आपल्याला दिसते. कारण ही तसं स्वाभाविकच आहे की हिंदू आहेत का हे बघून त्यांचा मर्डर करण्यात आला किंवा त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला. आता तुम्ही स्वतः दोन्ही तिकडे जाऊन आला, आता तुम्ही इथे आलेला आहात, तर तुम्ही काय एकंदरीत तुमचं ऑब्झर्वेशन काय, लोकांना काय आवाज? मुस्लिम अतिरेक्यांनी हे जाणीवपूर्वक आणि मुद्दामून सरकारला दहशत देण्यासाठी या अशा हल्ल्याचा वापर केलेला आहे. लक्षात घ्या, त्यांनी जेंट्सला मारलं आणि जेव्हा ती महिला म्हणली की मलाही तुम्ही मारा, तर म्हणले तुम्ही मोदीला लय डोक्यावर बसून घेतले, जा तुला मारणार नाही, तुझ्या मोदीला जाऊन सांग, हे वक्तव्य होतं. त्याच वेळेला एक काश्मीर मुस्लिम त्या मुस्लिम अतिरेकींच्या अंगावर गेला की तुम्ही यांना मारू नका, ते आपले पाहुणे आहेत. त्यांनी त्या काश्मीरी मुस्लिमाला सुद्धा ठोकलं. याच्यामुळे अतिरेक्यांना कोणती जात धर्म नसती. हे जे विकृत आणि दहशतवादी लोक आहेत यांना पकडून ठेचून मारणे हाच एक करारा जवाब आहे. आणि मोदी साहेबांनी असेल, अमित शाह साहेबांनी असेल, हा करारा जवाब देणं गरजेचं आहे. कारण का ते तिथं त्या जंगलातनच चालत रेकी करून आले आणि पळून जाताना त्याच जंगलातनं जाणार, ते तिथेच कुठेतरी असणार. त्यांना पकडून त्याच जागेवर त्यांना ठोकलं पाहिजे, तर त्या निष्पाप मृत्युमुखी झालेल्या आमच्या बंधूंना भावपूर्वक श्रद्धांजली मिळेल. काश्मीरवरती आता बहिष्कार टाकण्याची काही मागणी करतायत. काश्मीरवरती बहिष्कार टाकण्याच्या मागणीपेक्षा काश्मीरला कोण जाणार नाही. काश्मीरीच लोक म्हणले आम्ही संपलोय, बर्बाद झालेलो आहेत. जरी काश्मीरच्या लोकांनी बोलवलं कुणाला तर कोण तिथे जाणार आहे? पैसे घेऊन स्वतःला गोळी मारून घ्यायला कोण इच्छुक आहे? परंतु जी काही 2 वर्षात काश्मीरने विश्वासार्हता निर्माण केली, जी सुरक्षा निर्माण केली, ती ह्या अतिरेकांमुळे त्याला छेद आलेला आहे. त्यामुळे मला नाही वाटत की 1-2 वर्ष कोणी त्या काश्मीरकडे पाहिल सुद्धा. आणि याचा वाईट परिणाम असाच होणार आहे, काश्मीरी लोकच मरणार आहेत सगळी.
म्हणून तर ती लोक रस्त्यावर उतरली, ती लोक उद्योग धंद्याला लागलेली होती. त्यांनी मोदी साहेबांना आव्हान केलंय की मोदी साहेब तुम्ही या असा हल्ला करणाऱ्यांचा कायदेशीर कडक बंदोबस्त करा म्हणून. हे आपण समजून घेतलं पाहिजे. नुसतं इथं बसून धर्माच्या नावाखाली किंवा काय, ज्या काही मयतांच्या बायकोनी प्रकार सांगितलाय तर त्यांनी सांगितलं ना, टिकली काढायला लावली, कलम पणाला लावलं, पण एक काश्मीरी मुसलमान आम्हाला वाचवायला आलं त्यालाही मारलं हेही त्यांनी सांगितलं. या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे. आणि काश्मीरनी स्वतःला मुस्लिम भारतीय म्हणून स्वीकारलेले ते चांगल्या पद्धतीने राहतायत. म्हणूनच या अतिरेक्यांनी हा जाणीवपूर्वक तो राग धरून मुद्दामून सरकारला किंवा मोदी साहेबांना सांगण्यासाठीचा हा हल्ला केला असेल तर मोदी साहेब सुद्धा या हल्ल्याचा करारा जबाब देतील याची मला खात्री वाटतीये. कारण का मी जे काही वातावरण बघितलं की हल्ला झाल्यानंतर तातडीने डिफेन्स हा रस्त्यावर उतरला आणि पूर्ण काश्मीर ताब्यात घेतला. आता पहलगामला का नव्हते सैनिक, काय होतं, ती एक चूक मला वाटते. कारण का तिथे जर डिफेन्सचा टेंट असता तर मला वाटतं हा हल्ला झाला नसता. परंतु शेवटी हा तपास यंत्रणा आणि सगळ्या या खूप मोठा विषय आहे सुरक्षतेचा आणि त्याच्यावर ते बघूनच तपास करून बोलणं योग्य असतं. पण तुर्तास तरी या अतिरेक्यांच्या बाबतीत कठोर मारण्याचा निर्णय घेणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांची 10 जन्म कुठली तिथली पिढी अतिरेकी व्हायला तयार होणार नाही. असा सबक शिकवणं गरजेचं आहे.